विधी करावा लागेल मला. मटक सटक. ए मी निर्माण केलेल्या मायावी बाबा, मी तुला का निर्माण केलं हे तुला कळलं असेलच. जे काम करायचं आहे ते निर्विघ्नपणे पार पाडायचं. अरे बंदोबस्त केलाय तर शिवा आणि शक्ती त्या घरात गणपती आणू शकणार नाही. मटक सटक. बाबा तुम्ही असं का बोलताय? मी सांगतोय ते ऐक मुली. या घरामध्ये गणपतीची प्राण प्रतिष्ठा केली तर अनर्थ होईल, विनाश होईल तुम्हा सगळ्यांचा. अहो बाबा असं कसं होईल? हा तर साक्षात विघ्नार्थ आहे. उलट हा घरात आला तर सगळ्या विघ्नांचा विनाश होईल. हो पण ते या घरात नव्हे. तुम्हाला माझं ऐकायचं नसेल तर नका ऐकू, पण एक लक्षात ठेवा, हात पाऊल ठेवण्या अगोदर 1000 वेळा विचार करा. स्वतःच्या जीवाची पर्वा करा. बाबा यावर काहीतरी उपाय असेल ना? नाही, याच्यावर माझ्याकडे कुठलाही उपाय नाही. हा पण एक करू शकता. जर तुम्हाला गणपतीच बसवायचा असेल तर दुसऱ्या कुठल्याही घरामध्ये बसवा, पण ह्या घरामध्ये गणपती बसवल्यास ते ह्या घरासाठी अशुभ होईल. काय प्रिन्स म्हणाले होते ना मजा बघा म्हणून. बघा आता मजा. मी चिटकोबाला हाताशी घेऊन माझं काम पूर्ण केलं. हा भद्रा मानलं तुला. आता ही शक्ती बुवाच्या बोलण्याच्या बाहेर जाणारच नाही. त्याचं ऐकावंच लागेल तिला. शिवम मला असं वाटतं आपण बाबांचं बोलणं ऐकायला हवं. आजपर्यंत त्यांनी आपल्या हितासाठीच सगळं सांगितलंय. त्यामुळे आपण हा गणपती या घरात नको बसवायला. ठीक आहे, शक्ती जर बाबा असं सांगतात तर मग आपल्याकडे पण काही पर्याय नाहीये. छान, आता निघा माघारी. हा
अरे असं काय बघतोयस माझ्याकडे? नाही काय नाही, विचार करत होतो काय कसं करायचं ते. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तसंच होईल सगळं. शिवा, शक्ती, बाबांनी आतापर्यंत आपल्याला इतक्यांदा मार्ग दाखवलाय, पण त्यांचं ऐकायला नको. ते म्हणतात ना, नाही बसवायचं इथे या घरात बाप्पा, मग नाही बसवायचा. चला, माझं काम झालं आता. चला येऊ मी आता. नाही नाही नाही, असं कसं तुम्ही जाणार? हे बघा, आता मला कुठलाही प्रश्न किंवा कुठलाही उपाय विचारू नका. तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढंच करा. बाबा, अहो तुम्हाला प्रश्न विचारणारे आम्ही कोण? नाही नाही नाही, कुठले प्रश्न विचारत नाही, जरा थांबा फक्त. अरे मग मला कशासाठी थांबवलंस? तसं नाही, म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आलेत आणि असं रित्या हाताने कसं काय जाणू देणार तुम्हाला? म्हणजे अरे मला काही नकोय, निघतो मी आता. अहो बाबा, तुम्हाला काही नको असेल पण आम्हाला द्यायचंच आहे तुम्हाला. असं रिकाम्या हाताने नाही पाठवणार तुम्हाला. ती म्हण नाही का, साधू संत येता घरी, त्यांना पाठवू नये रीते माघारी. ते आपण कुठेतरी वाचलं होतं, ते काय कुठे लिहिलं होतं आठवत नाही, पण वाचलं होतं. शक्ती, एक काम कर, बाबांच्या पिशवीमध्ये एक फळ टाक आणि त्यांच्या कपाळाला गंध लाव. कशाला? नको, मी निघतो आता. बाबा हो, असं काय करताय? साक्षात गणपती बाप्पाचा गंध नाकारता तुम्ही? हा, देवधर्म जाणता ना तुम्ही, साक्षात शंभू महादेवाचे भक्त आहात तुम्ही. आहात ना? हो. शक्ती, लाव लाव, टिळा लाव. हो. नाही अहो लावा.